कुठे आहेस? इकडे ये, वर ये, लवकर ये. ये ये ये. अरे ए डोंट डू दॅट. लवकर ये. म्हटलं तरी तिथेच बकेती करत बसले. दरवाजा उघड. काय आज जा. आज जा. कोपऱ्यात बघ. कोपरा कोपरा कोपरा. इथे कोपरा. काय कोपरा? एकच कोपरा आहे. कपाट. हा. उपासनेचे पुस्तक ठेवायला ओपन ठेवले. झाला पोपट. काही पण आणि कुठे पण मम्मीला तो पाठ ठेवायला लागतो. मम्मी कशी ओपन करेल? होता है दोस्तों. ये मेरे मुंह नहीं लगने का. हा मोठी. कैसा गिरा दिया. चला खाली जाऊ. बकेट खूप झाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण फायनली रिलॅक्स झालेलो आहे सगळ्या इव्हेंट्स मधून, सगळ्या फंक्शन्स मधून. कारण सुरुवात झाली होती ती प्रयाग दादाच्या लग्नापासून. सोनूच्या लग्नात नंतर शिमगा बिमगा करून आलो ते नाही बोलत आहे. प्रयाग दादाच्या लग्नापासून, इव्हन त्याच्या आधीपासून. कारण सगळं शॉपिंग करणं किंवा काय काय पाहिजे, काय काय नको, दुनियादारी सगळे. आणि प्रयाग दादाचा साखरपुडा, हळद, लग्न, वाटिका रिसॉर्ट पर्यंत सगळं फिरून आलेलो आपण. आणि दुनियादारी करत आज आपण फायनली घरी आहोत आपल्या. आणि ते ठरलाय उद्याचा, तो म्हणजेच रेसिपीचा. ऑब्व्हियसली खूप दिवस झाले ताईच्या हातची रेसिपी मिस केली असेल. ताई तर तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत तिने 101 खतरनाक रेसिपी तुमच्या समोर दिलेल्या आहेत. इव्हन मला पण खाऊ घातलेल्या आहे घरातल्यांना सर्वांना. आणि सुद्धा प्लॅन केला की रेसिपी एक शेअर करायची तुमच्यासोबत. आणि ते पण नॉनव्हेज. ते पण तुम्हाला हळूहळू कळेल. आपल्या दीदीची आणि जीजूंची 5th अॅनिव्हर्सरी होती. म्हणजे 5वं वर्ष आता स्टार्ट झालं, 4th संपलं. त्याचा पण आराखडा आपण भरपूर 2 वर्ष बोलली असेल ताई त्या ब्लॉग मध्ये. 1 वर्षापासून चालू होता. फायनली तो पण प्रोग्राम झालेला आहे. खूप सुंदर झाला. एकदम चंगा लग्यासी. ते एक झालं. आणि फायनली आपण रिलॅक्स झालेलो आहोत. तर सोचा की क्यों ना अभी एक रेसिपी का व्हिडिओ बनाया जाए. सगळं झालेलं आहे. म्हणजे मागे काय राहिलंय किंवा आहे बाकी अजून असं काय नाहीये. पुढे काय बाकी ते पण नाहीये. पुढे पण आता काय इव्हेंट्स नाहीये. हा सगळं ओके मध्ये कार्यक्रम झालेले एकदम. आपण आता आलेलो मार्केटला काही ना काही वस्तू घ्यायच्या आणि थोडं खानपान बी करणं आहे. आता आपण ATM मध्ये आलोय. ठीक आहे. आणि एक विषय झालाय इथे. काय विषय झालाय नक्की इकडे आधी अगोदर म्हणजे माझ्या अगोदर एक लेडीज होत्या, म्हणजे एक काकी होत्या. त्यांचं तिकडे दाखवत ना बॅलन्स, म्हणजे शो दाखवायचं की नाही दाखवायचं, तर ते होतं स्क्रीनवर. तर त्या अशाच गेल्या. मग ते कॅन्सल करायला पाहिजे. ठीक आहे, एजेड होतं थोड्या, पण ते असं प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे. बघायचं ना येस करून. पागल आहे काय? धूळ बघ. अरे खतरनाक. तिकडे तिकडे समोर पण रिक्षांच्या. अरे हा बे धुरळा उडते खतरनाक. आता थंडावा मिळणार. गावात काय पडलं? काय पडलं? तुफान आवाज आला. आई शपथ. हे जाऊ दे, नको खायला. जाऊया घरी, जाऊया. जरा यार काय पडलं? पत्रा पडला काय? आईला समोर तर बघ. अंकल बंद करके निकल जाओ घर पे. कल्टेश. अंकल डर गए. बरोबर आहे ना भाई, असं होतं तर पटकन. पक्का तुझ्या भरोशावर चाललोय. उचलून घेऊन येशील ना मला? बघ समोरचं झाड बघ, चेतावणी देत आहे नका जाऊ. झाड बघ किती हलतंय. बारामतीचे. काय करायचं, जायचं का नाही? अरे गोष्टी पण आणायच्यात ना. हा मग चल जाऊया फटाफट. नाही तर मम्मी बिना वाऱ्याची देईल हवा. शी बे, आताच आंघोळ केली होती, नुसता धुरळा झालं. माझ्या नाकात माती गेल्यासारखी वाटते. अबे साले. आणि बघा ना अख्ख्या रस्त्यामध्ये, हे बघा काय ते बघा, अख्ख्या रस्त्यामध्ये पालापाचोळा पडलेला आहे. आणि डोळ्यात पण धूळ गेल्यासारखी वाटते. हा डोळ्यात पण धूळ गेले भाई. भयानक विषय झालेला आहे. हवामान खातं बिघडलंय वाटतं. आजच्या गावात खतरनाक वारा सुटलेला आहे गाईज. आज मात्र हे वातावरण थंड करून जाणार आहे आपल्याला. आम्ही आलोय आमच्या जवळच्याच एका
किचन मध्ये, छोटासा किचन आहे, रूपम्स किचन म्हणून. भाईसाब इतका चायनीज तुम्ही कोणतं पण खा, एकदम डिलिशियस भाईसाब. हायजीन आहे भाई आणि ते म्हणजे एवढी टेस्ट भारी आहे ना. म्हणजे ह्याच्या जस्ट बाजूला पण एक आहे, म्हणजे इथनं आवाज दिला की तिथे ऐकायला जाईल एवढ्या बाजूला आहे. तिथे हिने ताईने खाल्लं होतं, पण मी मात्र भाई इथेच येतो काही असू दे. आपण नॉर्मली इथे काय खातो, शेजवान फ्राईड राईस खातो आणि मंचुरियन ग्रेव्ही खातो, ज्याच्यामध्ये ते बॉल्स येतात. मंचुरियन सूप वेगळं, त्याच्यात पण आमची भरपूर वेळा गल्लत होते आणि देणाऱ्याची पण गल्लत होते. जसं आपण गेलेलो बघा गावी जाताना, ते बॉलच्या नातात बाउल त्याला कळत होता. तिथे आल्यावर मी टाइमपास मागितला की मला देत नाही, लेडीज को इज्जत आहे, लेडीज फर्स्ट. मग ताईने एका शब्दावर मागितलं की टाइमपास येलो मागितलं तर ते पण माझ्याकडे चालून केलं. देखो रे बाबा, मंचुरियन ग्रेव्ही बोलतात त्याला, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मंचुरियन बॉल येतात. आज ऍक्च्युली मूड झाला खायचा, 2-3 महिन्याने एकदा. ओय पाऊस आला. भाई कसलं थंड थंड वाटतंय, एक नंबर. काय जी वेडी झाली मंचुरियन खाऊन. तू बोलतोस काय बोटांना, त्याला काय बोललीस? असं पावसाळा आता आला ना की असं चपलीने उलट पाणी मागे येतं. हा, चपलीला घाण लागते. मी बोलली तेच मला आवडत नाही. भाऊ बोलतो की बोटांना छोट्या छोट्या पिशव्या बांधायच्या आणि बाहेर. पण एक बेटर ऑप्शन काय माहितीये का, ते छोटे छोटे बलून येतात बघ, आपण होळीला खेळतो. काही जसे नकामध्ये घाण जाते ना, जेव्हा पावसाळ्यामध्ये सगळ्यांना एक्सपिरियन्स असेल. तू विचार केलास का खाल्लेलं असं झिरकवायचंय म्हणून? हा, अरे आपण ऑन दी स्पॉट कॉमेडी करतो, आपल्याला वेळ नाही लागत. हा, बलूनचा ऑप्शन आहे. आणि बिंदास कुठल्या पण किचड मध्ये जा, घंटा काय नाही होणार. नॉलेज इज पावर बोलते बच्ची के दिल में. सोबत यायला नको कधी. देखा दोस्तों, आपने कॉमेडी का पावर. काय तू अंदाज बांधतोस, पण लोक माझ्या तोंडाकडे बघतात. लोगों को मुंह दिया है बोलने के लिए तो लोग बोलेंगे ही ना. तुम्ही एकदम राजा माणूस राहायचं. असं तिला म्हणायचं की मी जेव्हा अशी फालतू येडेचाले करतो तेव्हा तिला वाटतं की हा कशाला आला वसाडा काय माहिती माझ्यासोबत. ठीक आहे, मला तोंडाकडे जागा. मी कॅमेरा ठेवतोय, नाही तर वीज आली ना तर माझी खिडकी घेईल. मग मंदार आंबोकर ब्लॉग्स कायमचं बंद. ऍक्च्युली गाईज काय आहे की जेवण जेवल्यावर आहे ना, काही असू दे, घरचं असू दे बाहेर असू दे, रात्रीचं मेन जेवण खाल्लं ना काय की अंगावर येत आहे. ठीक आहे, मग काही इच्छा नाही राहत काम करायची. सांगू पाऊस आणि एवढं थंड वातावरण वाटतं ना, एकदम मस्त वाटतं. हा, त्यात कचकटवून खाल्लंय. खाल्लं ते खाल्लं आणि मी जिरकवलेस. ओ ये दैट्स द टेक्निक ब्रो. ये टेक्निक हर एक के पास नहीं होती, उसके लिए प्रोफेशनली काम करना पड़ता है. घर में ये बेबी. हाय गाइस, आज आहे 7 तारीख आणि आता मी आहे मुलुंडला. यार काय पाऊस आहे यार. ये सुकून वाला भी बारिश बोल सकते और वैतागवाडी वाला भी बारिश बोल सकते, कारण प्रवासात पाऊस जरा अडथळे आणतो, बाकी काय विषय नाहीये. तसा पाऊस आपला सर्वात आवडता ऋतू आहे. आलोय तर एकदम टकाटक होऊन. अभी मोंजोली का बनके जाऊंगा. थोडाफार एक इव्हेंट आहे थॅलेसिमियाचा, कारण उद्या 8 तारीख आहे जागतिक थॅलेसिमिया दिवस. जागतिक थॅलेसिमिया दिवस जो की 8 तारखेला सेलिब्रेट होतो. अरे भाई साहब बारिश आ गया. मेच्या 8 तारखेला साजरा केला जातो जागतिक थॅलेसिमिया दिवस. तर जाऊया, ब्लड टेस्ट पण होणार आहे. अरे यार कसला खतरनाक पाऊस आहे यार. आता 2 मिनिटापूर्वी बसमध्ये होतो तेव्हा काय नाही, अचानक आला. नशीब जो आधी ब्रिज तरी भेटला आधारासाठी. फायनली रिक्षा पण भेटली आहे आईच्या गावात. दोस्तों येतो जुलै का बारिश निकला रे. मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं की उद्या 8 तारीख आहे, थॅलेसिमिया दिवस सेलिब्रेट केला जातो. तर त्याच्यासाठी आज एक दिवस आधी 7 तारखेला इकडे एक अवेअरनेस म्हणून प्रोग्राम ठेवलेला आहे. आता ते काय सगळा विषय त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी मागे व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला माहितीच असेल. आपण यांनी बनवला थॅलेसिमिया के ऊपर, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नक्की हा विषय काय ते तुम्ही बघा. आणि भाऊ आर्टिस्ट आहे, ठीक आहे, म्हणजे मी तो कच्चा पक्का, मी तर ह्याच्याकडूनच शिकलो. हा भाई प्रॉपर आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल बोलतात ना एकदम तसं. आणि आज तो लाईव्ह पेंटिंग काढणार. कोणता निकालने वाला आहे सरप्राईज आहे. हा, ते मी तुम्हाला लाईव्ह पेंटिंग दाखवेन. खतरनाक पेंटिंग काढतो. आता नितेश स्केच काढणार आहे, लाईव्ह पेंटिंग आपल्याला एन्जॉय करायची आहे. ओके, आता नितेश गेलाय स्टेज वरती. आता तो लाईव्ह पेंटिंग काढतोय आणि पेंटिंग आहे ते आपण आता बघूच. लाईव्ह पेंटिंग एक नंबर काढलाय. लाईव्ह पेंटिंग काढायचंय, मजाक की बात थोडी आहे भाई साहब. जेवणाचं थोडंसं सुविधा केलेली आहे पेशंटसाठी. इथे जेवण लागतंय. बट भाई यार आमचा नितेश पहुजा, नितेश आर्टिस्ट खतरनाक निकाला है. थोड़ा सा क्या बोलते ऊपर नीचे हो गया,
लेकिन दोस्तों लाइव पेंटिंग करना इजी बात नहीं है, 2 मिनट में अच्छे अच्छों को पसीना छूट जाता है। खतरनाक विषय केलाय भावने ते, छत्रपती शिवाजी महाराज। थँक्यू सर्वांना, थँक्यू सो मच। इथे ब्लड टेस्ट पण ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये फॅरेटिन आणि अजून काय काय रिपोर्ट्स होणार आहेत। हॅलो पौर्णिमा नितेशची वाईफ। हाय मुनिरा, हाय हाय अभी फेमस। वाव, इथे जेवण पण मस्त आहे, बटाट्याची भाजी आहे, छोलेची भाजी आहे, मस्त गरम गरम चपात्या आहे, चटणी, रायता आणि आम के सीजन में आमरस बोलते लिबली लिबडा। इथे सगळे पेशंट्स आणि त्यांचे पेरेंट्स बसलेले आहे। समोर तिथे ब्लड टेस्ट चालू आहे समोर आणि इथे हे थोडासा मुख्य लागले। सर आओ सर। फायनली आपण आपल्या मनपसंदीदा जागेवर आलेलो आहोत आणि रेसिपी आपण करतोय आज, जसं की मी तुम्हाला याच ब्लॉग मध्ये सांगितलंय। तर रेसिपी बनवून आपल्याला जवळजवळ 1 महिना झाला भाई। 1 महिन्याच्या नंतर आपण डिरेक्ट आज रेसिपी करतोय। याच्या अगोदरची 1 महिन्याआधी रेसिपी केली होती ती कोणती, गावी केली होती चिकनची। अच्छा, त्याच्यानंतर इकडे आता केली नाही, इकडे घरी आल्यावर कोणती केली सांग बरं, मलाच आठवत नाही। हाँ मग बरं, अपना वो शेफ ऑलरेडी तयार है, सब मांड के पसारा एकदम वन साइड कार्यक्रम करते, वो ऐकत नसते। चलो आज बडा मजा आने वाला है दोस्तों, कारण आपण आज खूप दिवसांनी किचन मध्ये आलोय। यार असं थोडं वेगळं वाटतं, म्हणजे खूप दिवसांनी आलो किचन, बट ठीक आहे, तुमच्यासाठी ऑलवेज रेडी। तर आज आपण ना ऍक्च्युली एक रेसिपी करणार आहोत, पापलेटचं काहीतरी करणार आहोत। तर काहीतरी त्याच्यामध्ये नाव आपण काय तुम्ही ठेवा नाही तर आम्ही ठेवतो, आपण काय ठेवायचं नाव रेसिपीला, कारण याच्यामध्ये ना आपण पापलेटचे रेसिपीज केल्या आहेत, पण कसं नुसतं पापलेट फ्राय, स्टफ पापलेट ते पण केलेलं आहे। यावेळेस आपण केळीच्या पानांमध्ये सुद्धा पापलेट फ्राय करणार आहोत, ते एक आपलं एक युनिक गोष्ट असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशली या रेसिपीसाठी हे बघा, ही अशी जाळीच बोलतात ना, ठीक आहे, अशी जाळी घेतलेली आहे। तर त्याच्यावर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो तेव्हा भाजू शकतो, लसूण भाजू शकतो, वांगी फ्राय म्हणजे भरीत करतो तेव्हा आपण भाजू शकतो, तंदुरी स्टाईलच, पण ते आपण असं म्हणजे ठेवणार आहोत आपण। आणि तसं पापलेट पण आपण फ्राय करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ते किती सक्सेसफुल होते किती नाही होते माहिती नाही, बट केळीच्या पानामध्ये आपण पापलेट आज बनवणार आहोत, त्याच्यामुळे रेसिपीला नाव काय ठेवायचं हे मला कळत नाही। तर तुला काय नाव आठवत आहे? केळीच्या पानातलं जाळीच्या वरचं पापलेट फ्राय। ते तर असं झालं, मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, तसंच केळीच्या पानावरचं जाळीवर जातं। माझ्याकडे पण एक नाव आहे बाई, तुपकेश तंदुरी पापलेट फ्राय। आता तुपकेशचा अर्थ काय होतो? तुक्का मारतोय ना गाईज आपण, कसं आहे की आपल्याला कुठली एक तर गोष्ट माहिती नाही, त्याच्यामुळे वो हमारी शेफ भी हर वक्त बोलती रहती कि हम का कुछ नहीं है, हम जैसा है वैसा ओरिजिनल के दिल में है। प्रोफेशनल शेफ नाहीये हम, ये घरगुती आहे आपला विषय। एखादी गोष्ट आपण म्हणजे जशी आपल्या पद्धतीने करायला गेलो ना, चुकली की लोक नाव ठेवतात, त्यापेक्षा आपण काय बोलायचंच नाही म्हणून आपल्याला, आणि आपल्याला काय माहित नसल्यावर आपण हे पण नाही बोलायचं की अरे मला हे परफेक्ट येत आहे म्हणून, ठीक आहे। तर तसाच विषय आहे, म्हणून मी प्रत्येक रेसिपीमध्ये जवळजवळ बोलते की जे चुकेल तर चुकेल, नाही चुकेल तर नाही चुकेल, जसं असेल ऍज इट इज तुमच्यासोबत शेअर करणार, त्याला काय मीठ मसाला लावून नाही, ऍज इट इज। तो वैसा विषय मेरी बबडी, त्याच्यासाठीच तुपकेश का नाव ठेवलं, तर आपण तुपका मारणार आहे, पापलेट छानच होणार आहे। ऍक्च्युली मुद्दा काय आहे की आज आपण तंदुरी पापलेट बनवतोय, पण आपल्याला केळीच्या पानात पण बनवायचा, तो एक मुद्दा आहे, त्याच्यासाठी आपण केळीचं पान आणलेलं आहे। नक्की विषय काय, त्याच्यामुळे मग मी ते नाव ठेवलंय तुपकेश तंदुरी पापलेट फ्राय। मग ते फ्राय झालं तंदुरी किंवा ते तुपका हटवून टाकायचं, पापलेट तंदुरी टाईप झालं किंवा मी ते तुपकेश नाव कट करणार। बाय द वे कॅप्शन आहे आपल्या ब्लॉगचा, ठीक आहे। आपण रेसिपीला सुरुवात करूया। मोठे मोठे पापलेट आणलेले, मोठे म्हणजे नॉर्मल आहे पण ऍटलीस्ट आहेत, जाड आहेत असे। तर हे पहिले कट करून घेते मी, 4 आहे टोटल, आपण 2च फ्राय करणार, 2चा रस्सा करणार। आणि इकडे आहे आपली कैरी। पापलेट ताईने एवढे चकचकावून काढलेले धुवून, बाज होतो आरसा पण जखमार आहे, एवढे आरच्या त्या पापलेट मध्ये पण माझं तोंड दिसतंय। हा, कारण पापलेट फ्रेश आहेत ना। चला, आमचा खिलाडी पण सज्ज आहे मैदानात बॅटिंग दाखवण्यासाठी। पापलेट पण तयार आहे, त्यांना मसाला लावून घ्यायला। पापलेट सज्ज आहेत? हा, पापलेट एकदम सज्ज आहे, लिपापोती करके लेने के लिए। आणि तुझ्याकडून खूप जास्त शिकले। अरे थँक्यू बाबा, तू आपला पंटर आहेस ना। अरे तू किती नाव देशील रे मला? बहन कम पंटर ज्यादा है तो अपना। बच्ची रे बच्ची कर देंगे, हाँ मेरी जान। ये देखो रे मेरी चचवळ, बच्ची रे बच्ची, एकदम वातावरण खच्ची। पापलेटचा रस्सा एक साइडला, 2 पापलेटचा साहित्य पाहिजे आम्हाला। हाँ मम्मी टाकणार तसं सांग ना, डायरेक्ट। ये देख के मतलब दोस्तों सोचना मत अरे घिसा पीटा होने वाला है, एकदम जाड़न धूर होने वाला है, क्योंकि ये मसाले तो बाकी है ना मेरी जान। लिंबू आपण ऍड करू, ऍपल फंबलची राणी आहे, फंबला देवी। लिंबू आपण ऍड करत आहोत इकडे मस्त पैकी। कोकम आपण नाही ऍड करणार आहोत ना, त्याच्यामुळे मग मी लिंबू घेतलाय। हळद ऍड करणार, हळद झाली त्याच्यानंतर हे पहिले आपण लावून घेऊया पापलेटला। आज पापलेटची हळद
अबे साले. तेव्हा व्यवस्थित लावा. काय हळद आहे पापलेटची आज. जसं ब्रेकच्या हळदीत ह्यांनी मला रंगवलेलं. हाँ तसं पापलेटला आज तू रंग. हम डाव मांडने में माहिर है भैया. हमारा नाद. तू गेम कर. डाव म्हणा गेम करायला तू एक नंबर. आपण डायरेक्ट गेम करतो. हळद झाले त्याच्यानंतर आहे ना आपण इकडे अद्रक लसूण पेस्ट करून घेतले. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरची, हिरवी मिरची त्याची पेस्ट बनवायची. पाणी नाही टाकलंय, फक्त असं ड्राय असं करून घेतलंय. ते सगळं आपण लावूया याला. छान सुगंध येईल. आणि हे हवंयच म्हणजे पापलेट असं फ्राय करताना. आता थोडं वरवर उरलंय ना ते आपण आतमध्ये भरूया. हळद पिवळी पापलेट कवळी. मस्त वाटतंय ना, सुगंध पण खूप मस्त आहे. चला हे लावून झालं व्यवस्थित आणि आतमध्ये पण थोडं थोडं भरलेलं आहे मी. आणि हे लावायलाच पाहिजे कारण खूप छान सुगंध येतो आणि पापलेट अजून टेस्टी बनते. लाल तिखट अभी होएगा धूर. मीठ टाकूया. एवढा भयानक पद्धतीने चोळ ना, सारी दुनिया याद रखेगी. सारी दुनिया याद रखनी चाहिए. आता एक विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण दही ऍड करणार आहोत. थोडंसं तंदुरी आपण ते करणार आहोत ना, तर थोडं तंदूर टाईप टेक्स्चर येण्यासाठी मी दही पण ऍड करते. याच्यामध्ये चण्याचं पीठ पण ऍड करतात. आता नाहीये कारण आपण कसं अख्खा डबा बनवून ठेवतो चण्याच्या पिठाचं. हे सगळ्यांना एकत्र लावून घेऊया. दही आहे अजून, दही लागणार आहे मला. बाहेर पण मस्त पाऊस चालू आहे. मस्त मॅरिनेट. थोडस आतमध्ये पण लावूया आपण. आई शपथ रे, नाय रावत यार, नाय रावत. इसका एक ही मेरे को पसंद नहीं आता. ये ऐसी तड़पा तड़पा के मारती है भैया. ऐसा तडपेले अंदाज. बाय द वे तुमच्याकडे पण काही टेक्निक्स असतील त्या पण तुम्ही सांगू शकता. बिंदास सांगा. नडा कमेंट बॉक्स मध्ये नडा. आधी आपल्याला पानात ते फोल्ड करून ठेवायचंय. पानात केळीच्या पानात आपण ते फ्राय करतो. मी तुम्हाला दाखवीनच कसं करायचं ते. हे झालेलं इकडे. आता आपण पहिले चपात्या शेकून घेऊया. मॅरिनेट करून झाली 20-1 मिनिटं चपात्या शेकूया आणि मॅरिनेट झाले छान. खतरनाक. आता आपल्याला लाल पाहिजे होता असं नाही वाटत. मसाला पाहिजे का? अरे मध्ये तंदुरी कशी लाल होते? ते कलर ऑरेंज असते. अच्छा तंदुरी मध्ये तो फ्लेवर तसाच आला ऑरेंज मध्ये. खाके देखना भाई, बाकी सब मेरे ऊपर विषय है क्या. लेकिन वो तंदूरी का फील आना मांगता है. आएगा ना. हाँ बस. वैसे तो आपण लोग तुक्का ही मार रहे. केळीचं पान धुवून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर आता इकडे आपले 2 पार्ट करायचे त्याचे. 2 पार्ट करूया. तर एक पान जरा ठेवूया साईडला आणि एका पानामध्ये छान पॅक करून घेऊया. आता पहिले काय करायचं, थोडं ना मी पानाला तेल लावणार आहे. कारण आपण बाहेरून शेकवणार तर बाहेरून ऑइल ते आत जाईलच असं, पण थोडं थोडं हलकं हलकं लावून घेऊया. म्हणजे हे माझ्या ह्याच्यानुसार करते. प्रत्येकाची पद्धत वेगळी. कडक भाऊ एक नंबर भाई. तो मसाला कडक भाऊ खतरनाक विषय. दिस इज द अपना होम स्टाईल तंदुरी फ्राय. फर्स्ट टाइम आपण केळीच्या पानात असं काहीतरी करतोय. म्हणजे फिश मध्ये भेटेल ना. हा मिळेल ना. थोडस असं वरून तेल पापलेट सज्ज आहे पैकी. आता ह्याला ना आपण दोरा घेतलेला याच्या खाली. तसं मस्त फोल्ड करूया. अरे तसं नाही, दोऱ्याने गाठ बांध आधी. इकडे घेऊन मग असं आपण गाठ बांधणार ना. कशी गाठ मारशील? बरं अशीच मारू ना गाठ. दीदी हो दीदी. ठीक आहे. आपल्याला काय असं एक नंबर का. एक पॅक झालेलं आहे. पॅन ठेवले तिकडे. आता वेळ नाही आपल्याला. नेहमी ना मच्छी करायची, काजूची भाजी करायची. 12 भेंडी वाजून गेलीच पाहिजे. ते आमच्याकडे शास्त्र आहे. वो शास्त्र है, उसके पीछे शास्त्र है. दोन्ही साईडला एक एक पापलेट ठेवण्यात येणार आहे. आय थिंक पूर्ण पॅक करतात काय सगळीकडून. ठीक आहे. शेक लागल्याशी मतलब वो बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है. वो हमारे लोग ही सॉल्व करेंगे. तुम्ही सांगा. तुम करो कार्यक्रम. आमची पहिली वेळ नया है यह. आरामात ठेवा. मी इथे उभा आहे. नाही तर बघ. ते मलाच भीती वाटते. ते पान जरा ओलसट. हा मग चिमट्यानी ठेव ना. टाकायचं नाहीये. आमच्या गावात आता ये कैसे समझ में आएगा कि शेका है कि नहीं शेका. हा काम है बाजू से तेल छोड़ने का. तेल डालने का. उड़ेगा ना फिर. देखो ये बीच में उड़ रहा है. जोरात कार्यक्रम चालू आहे. आपला शेफ एकदम दमदार आहे. नादच नाही आपल्या शेफचा. शेफ आगीला पाण्याला घाबरतो, बाकी कशाने नाही. हा आडजोड नडतो बाकी. मला पलटी करायचं टेन्शन आलं यार. पान मला ऍक्च्युली बघायचंय की कसा कलर आलाय त्याचा. कारण ते एकदम सुरकुते असे होतं ना. म्हणजे समजायचं की आपण थोडं शेकलं. एकदम थोडं पिवळट पडायला येतं ना पान. पिवळट काळं वगैरे असं पडतं. ते पूर्ण कलर चेंज होतो पाण्याचा. एवढं नाही भाई. जा आता पुढे चल. उडतंय तेव्हा. मम्मीला बोलवू का. वो गावठी शेफ है. गाव से आया हुआ. हा थोडा चेंज झालाय ना. बस मग तू परफेक्ट काम करते. नाद खुळा. पानाचा स्मेल. पानाचा स्मेल येतो बाई. झालंय थोडं वाटतं. आता नाही उडणार ते. हा आपण उलट्या साईडला उडू शकता. उलट्या साईडला उडणारच होतं. आतून मला इंटरेस्ट वाढतोय की आतून कसं असेल यार. तेच माझा पण इंटरेस्ट. खूप ते पान हे व्हावं लागतं. पूर्ण ते
सुरकुत्या पडून झाला तर तेव्हा समजायचं अभी इसका भी विषय बाकी आहे नाही क्या. पण बघ पापलेट फ्राय होण्यासारखा पण स्मेल येतोय म्हणजे सुगंध येतोय म्हणजे पापलेटला पण तो शेक लागतोय. हे समज आहे ना आपण कुठे बाहेर गेलो आणि असं शेगडीवर किंवा चूल मांडून केलं ना 4 दगडी लावून आणि खाली कोळशी किंवा लाकडं असेल त्याच्यावर हे ठेवलं ना अरे भाई नाद खुळा आली रे आली. पापलेटला पलटी करायची वेळ आली. क्योंकि उन दोनों का अंदर क्या चक्कर चल रहा अपने को भी नहीं पता. थोडा गॅस आहे ना कमी ओपन असतं तर कळतं ना आपल्याला शिजतंय ना शिजतंय. होऊन जाऊ दे. नड तू नड बिंदास होऊन जाऊ दे. मेको डल गया मैं डॉल गए. चल ना आता हे काय शेकला रे. हे माहित होतं पुन्हा भाई चुकून जर एक जरी टिपका पडला ना कुठं तरी कळवळू आपण. मध्ये रेषा रेषा पाड्या पण त्या पण दिसतंय नंबर. आली रे आली अभी आता इसकी एक हळवा भाई हळू. यार भाऊ खूप सही वाटते ना. लाईन्स बघ आल्या. मला पण एकदम सही वाटतंय. खतरनाक. चला फायनली झालेलं आहे आणि गॅस दोन्ही पण बंद केलेत. आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ. आय एम व्हेरी एक्साइटेड टू ओपन इट. फर्स्ट टाइम करते ते एक्साइटमेंट. वाईब तो है भाई. खाणं राहिलं बाजूलाच याच्याने पोट भरत चाललंय. गावात रे गावात खतरनाक साखरपुडा इडली वडा सांबार रे. कडक झाले आईच्या गावात खतरनाक. मम्मी लवकर लवकर ये. अरे बापरे मस्तच झाले एकदम तंदुरी के दिल में. अजून ती शेकणार आहे याच्यावर येणार आहे आता. हे तर भाई या साईडचं आहे बघ. आईच्या गावात एक नंबर. जरा वो करपेश लेकिन ठीक आहे. हा चतला भाई बस काय विषय काय चांगलं. एक नंबर. मम्मी एक्साइटेड ना एकदम ताणून दे. जबरदस्त भाऊ. अरे तू विचार कर हे जर गावी जर चुलीवर केलं तर मम्मी मस्तच होईल. नाद खुळा विषय नाही पण मी काय म्हणते हे कशावर केलं तव्यावर. नाही भाईच्या 2 तव्यावर केलं. आता हे पण जरा ओपन करून बघूया. हे पण चांगलं शेकलं असेल मला वाटतं. अरे भाऊ खतरनाक विषय केलाय आमचा शेफ. ऐकत ना ह्याच्यावर शेकवायची थोडा शेक दे ना. उसका ओपनिंग तो होने दे. आई शपथ. अरे इथंच तंदुरी झाली म्हणायची. तेच बोलते अजून करायची गरज नाही. थोडं लिंबू बिंबू टाकून अजून करा. नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. यार कडक मला वाटलं नव्हतं पाण्यामध्ये इतकं सही होईल. मला तर माझे नो एक्सेप्टेशन. सगळा कच्चाच राहील. मी एक्सेप्टेशन नव्हत्या ठेवल्या. एवढं खतरनाक होईल वाटलं नव्हतं. अपेक्षेपेक्षा जास्त झालेला आहे कार्यक्रम. आज सोलपट्टा द्यायचा काय भाई. एकदम बाजूला मांडी लावून बसायचं. ओके सो आता आपण आहे ना ह्याच्यावर पटकन फ्राय करून घेऊया. वेळ न घालवता. भूक त्याला बघून मला राहत नाहीये. बैगन यंगटे चोकेश आणि मला उपाशी ठेवेश. भाई ते हॉटेलमध्ये करतात ना सेम तसा स्मेल येतोय. जाऊन देता तुम्ही काय बोलत नाही. मी शांत बसतो. धुतली का घासून पुसून ठेवले. ओके माय डिअर फ्रेंड. ऍक्च्युली थोडस करपेश कारण याच्यामध्ये अंदाज ऑब्विसली नाहीच येणार. ते आपण चमच्याने खरडवून काढू क्योंकि वो जळजळेश छाती में जळजळेश फिर एसिडिटी होवेश फिर डॉक्टर कॉलिंग. आता हे सध्या असं ठेवलेलं आहे. अभी यो क्या है पूरा प्रोसेस पता नाहीये लेकिन काढणार आहे ते. जास्त वेळ नाही ठेवणार. अच्छा फक्त शेक देणार आहे. लिंबू तर पिळ त्याच्यावर. लिंबू खाताना पिळायचं असतं. असं कधी बघितलं नाही ना. असं आपण फर्स्ट टाइम केळीच्या पानावर वगैरे करतोय. आज जास्त काय नाहीये. पापलेटचा रसा आहे आणि चपात्या आहेत. आज नो भात आणि फक्त फिश तोडी. सुरुवात कर. तसं तर ते नकली आहे त्याचा काही एवढा विषय नाही. बट फिर भी याद आता तो निकालते. बाय द वे इकडे एकदम कडकनाथ विषय झालेला आहे. त्याच्यावर असा दम मारो दम. आईच्या गावात तुकडाच पाडला. आणि तो ब्लॅक कलर झाला ना याचा म्हणजे शेकलाय ना. पहिले कोण टेस्ट करते. अय्या मस्त झाले. नाद रे भाऊ नाद. खूपच छान झाले. मस्त खतरनाक. छानच आहे. मस्त झाले. वेगळंच एकदम झाले. मी तो मर गई. खतरनाक झालं भाई. पूर्ण जी चव आहे ना त्याच्यात उतरले भाऊ. हा ना असं स्मोकी वाटतंय ना एकदम. फक्त थोडं करपवणे का विषय नाही करणे का. अगली बार ध्यान रखेंगे. माझे शब्द नाहीये. एवढं भन्नाट झालेलं आहे ना. आणि ते करता करता आपण एन्जॉय पण केलेलं आहे. खाण्यापेक्षा जास्त आपण एन्जॉय केलेलं आहे ते व्हिडिओ बनवून. पण एवढं भारी झालं ना. सगळं एक्सप्रेशन
सगळे काय बोलतात तिकडेच गेले माझा, पण टेस्ट वाईज टॉपचा विषय झाला भाई. इज्जत. जी वरची स्किन आहे ना जी त्याची थोडीशी कडक आणि त्याच फ्लेवर पुन्हा वेगळा लागतो. म्हणजे नेहमी आपण जे तव्यावर डायरेक्ट फ्राय करतो ना तसे नाही लागत आहे, खूप टेस्टी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेकलंय पण चांगलं, पापड चांगलं शिजलंय पण. शेकायचीच भीती होती. तर ओव्हरऑल असा रिझल्ट आलेला आहे आणि रिझल्ट पहिल्यांदाच आपण पास झालेलो आहे म्हणायला काही हरकत नाहीये. बस थोडासा करपायचा विषय झालाय, ते तर होतच, अंदाजा नाही येत ना त्या पानात आपण लपेटतो तेव्हा. बट होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मी तर व्हिडिओ बनवला, आता पुढचं काम तुमचं आहे. चला बाय.